पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालय हद्दीतील 45 फिर्यादियांना गुन्ह्यातील 51,89,000 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादियांना सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिले। परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करून प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादियांना परत करण्यासाठी मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादियांना 31 मे 2025 रोजी सन्मानाने परत करण्यासाठी आदेशित केले। या अनुषंगाने 31 मे रोजी परिमंडळ 2 मधील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी, मुद्देमाल कारकून यांनी आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 51,89,000 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत केलाय। यामध्ये 33 मोटरसायकल, 2 रिक्षा, 2 कार, 1 ट्रक, 1 टेम्पो, 9.5 तोळे सोन्याचे दागिने, 1 फोन असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानाने सुपूर्द करण्यात आला। याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली। माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने व माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ 2 अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सदर ह्याच्यामध्ये जवळजवळ 45 फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल एकूण 51,89,000 रुपयाचा मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये एकूण 33 मोटरसायकली, 2 रिक्षा, 2 कार, 1 ट्रक, 1 टेम्पो, 5.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 फोन असा मुद्देमालाचा या ठिकाणी समावेश आहे। सदर मुद्देमाल फिर्यादी यांना परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे। हा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली व परिमंडळ 2 अंतर्गत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागितेने करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे। असा कार्यक्रम हा पुढे देखील भविष्यामध्ये दर महिन्याला करण्यात येणार आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।